मराठवाड्यात एक म्हण प्रचलित आहे, दुष्काळात 13वा महिना। तीच परिस्थिती सध्या मराठवाड्यात निर्माण झालेली आहे। मराठवाड्यात दुष्काळ पडलाय, ही सगळी धरणं आटून गेलेली आहेत। थोडंफार पाणी शिल्लक राहिलेलं आहे, मात्र हे थोडंफार शिल्लक राहिलेलं पाणी सुद्धा वापरता येत नाही, कारण या पाण्याला दुर्गंधी सुटली आहे। पाणी अत्यंत खराब झालेलं आहे, पिवळं आणि हिरवंगार हे पाणी पडलेलं आहे। त्यामुळे पाळी असून सुद्धा नागरिकांचा सध्या खोळंबा व्हायला लागलाय। त्यांना हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाहीये आणि वापरण्यासाठी सुद्धा या पाण्याचा वापर करता येत नाहीये। आपण बघू शकताय की हे पाणी नक्की किती खराब झालेलं आहे ते दर्शवणाऱ्या या 4 पाण्याच्या बाटल्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। माझ्या हातामध्ये ही एक बाटली आहे, ज्या या धरणाच्या पाण्यातून भरलेली आहे। इतकं घाण हे पाणी झालेलं आहे, हे पाणी पिण्यासाठीही वापरता येत नाही आणि अंघोळीसाठी किंवा इतर घरकामासाठी सुद्धा वापरता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे मराठवाड्यावरती आणखी एक नवीन संकट कोसळलेलं आहे। फक्त या वाल्मी धरणातच अशी परिस्थिती नाही, तर मराठवाड्यातल्या सर्वच धरणांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मृत साठ्यातलं सगळं पाणी गाळ मिश्रित झाल्यामुळे, शेवाळल्यामुळे ते पाणी हिरवगार पडलेलं आहे। त्यामुळे या पाण्याचा नागरिकांना ना पिण्यासाठी ना वापरण्यासाठी कोणत्याच कामासाठी वापर करता येत नाहीये। कॅमेरामॅन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।